बीड सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईमध्ये आज जनाक्रोश। मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा निघणार। मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उपस्थित रहा, वैभवी देशमुखची आर्त हाक। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार। जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार, तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून जरांगेंना उपोषण पुढे ढकलण्याची विनंती। काँग्रेसची आज राज्यभरात निदर्शनं। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार। भाजपा आणि निवडणूक आयोगाचा निषेध करणार। नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात आंदोलन। लाडकी बहीण योजनेमध्ये 30 लाख अपात्र महिलांना लाभ। 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा, तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित। रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला। आजपासून एसटीचे नवे दरवाढ लागू। एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ। मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला। प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। पश्चिम रेल्वेवर 25 ते 26 जानेवारीपर्यंत रात्रकालीन मेगा ब्लॉक। माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान मिठी नदी पुलाच्या कामामुळे 275 लोकल रद्द। रात्री 11 ते सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक असणार। प्रवाशांचे हाल। दिल्लीमध्ये सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला। सलग 8व्या दिवशी सोन्याला उच्चांकी झळाळी। गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती। कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेनं खुला होणार। 26 जानेवारीला फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। 27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार। म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी लॉटरीची तारीख ठरली। म्हाडाच्या घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये सोडत निघणार। अभिनेता शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत करण्याची याचिका राज्य सरकारकडून मान्य। मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीच्या खरेदीसाठी शाहरुखनं अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा। या जमिनीवरच शाहरुखचं मन्नत घर उभं।